व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि माझ्या समोर असणारे सर्व महिला वर्ग आणि पदाधिकारी सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र। आजची ही जी काही मेळावा आहे हा महाविकास आघाडीचा मेळावा आहे आणि संपूर्ण विरोधक जे आहेत ज्यांनी 400 पारचा दावा केलेला आहे ते महाराष्ट्रामधून 45 पार आणि भारतात 200 पार करतील की नाही ही शंका आहे। त्यामुळे सगळे वातावरण घाबरून गेलेलं आहे, सगळे विरोधक घाबरून गेलेले आहेत। त्यामुळे जो येईल त्याला घेण्याचं त्यांचा मनसुबा आहे। आता त्यांच्याकडे सध्या काहीच शिल्लक राहिलेलं नाही का अनेक गोष्टी आहेत त्या जर मांडत बसलं म्हणजे इलेक्ट्रोल बॉन्ड सारखा महत्त्वाचा विषय सध्या आहे, महागाई सारखा विषय आहे। म्हणजे काय डाळीला चव नाहीये, चहाला चव नाहीये, भाजीला तरी नाहीये, गॅस सिलेंडर महाग झालाय, सामान्य माणूस बेरोजगारीने पिचलेला आहे आणि मग एकच निर्णय करायचा आहे अब की बार मोदी सरकार तडीपार करायचं आहे आणि हाच एक नारा आपण घ्यायचा आहे। ज्यांनी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आजारपणाच्या काळात त्यांच्यामध्ये पाठीत खंजीर खुपसला आणि गद्दारीचा बीज कधीही जे महाराष्ट्रामध्ये उगवलं नव्हतं ते भरमसाठ उगवलं। माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना सुद्धा पक्षफोडीला सामोरं जावं लागलं। हा बदला जर आपल्याला घ्यायचा आहे वेळ एकदाच येते पण आलेली वेळ सोडायची नाही आणि ती वेळ आता आलेली आहे। आपण महाविकास आघाडीच्या वतीने जनतेमध्ये हे सर्व पोहोचवायचं आहे आणि बटन दाबून आपला मतदानाचा हक्क जो आहे तो बजावून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना एकजुटीने विजयी करायचे आहे। शिवसेना पक्षाच्या वतीने मी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना एक ग्वाही देते की शिवसेना करते तो निर्धार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे उठा स्वाभिमान बाळगा आणि ठामपणे जनतेला सामोरी जाणारी ही शिवसेना आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर पुणे शहर शिवसेनेचे उपशहर प्रमुख समीर अण्णा तुपे पाटील।